आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या टॉप 10 मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहूया टॉप 10 घडामोडी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात अधिवेशनादरम्यान सत्तेत सहभागी होण्याच्या ऑफरबाबत मिश्किल चर्चा रंगली होती. त्यावरून सभागृहाबाहेर देखील दावे प्रतिदावे झाले. पण शनिवारी मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात भेट झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. हे दोन्ही नेते बीकेसीतील सोफिटेल हॉटेलमध्ये एकाच वेळी उपस्थित होते. त्यामुळे त्यांची भेट झाल्याचे दावे केले जात असून त्यात नेमकी काय चर्चा झाली असावी याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. शहरात भटकी जनावरे, श्वानांचा वावर तसेच त्याबाबत नागरिकांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी गांभीर्याने घेऊन नगर परिषदेने बंदोबस्त करावा. त्यासाठी शहरातील विविध भागात कोंडवाड्याकरिता जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिलेत. अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला बॅक रोड परिसरातील कांदळवनाची कत्तल करून बेकायदेशीर भराव टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आणि भराव हटवून कांदळवन पूर्ववत करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी दिलेत. सेवानिवृत्तीला अवघे 15 दिवस शिल्लक असताना बेस्ट मधील एका अधिकाऱ्याला उपमहाव्यवस्थापक पदावर बढती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे एक पद सोडून आणखी वरच्या पदावर ही नियुक्ती देण्यात आली असून याचा उपक्रमाला नेमका कोणता फायदा होणार असा प्रश्न विचारला जातोय. महाराष्ट्रातील मुलांना त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून हिंदी आणि इंग्रजी भाषा आली पाहिजे. हिंदी भाषा शिकवण्यात गैर काही नाही, असे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे शनिवारी म्हणालेत. एकाच विषयावर किती दिवस राजकारण करावे हे महाराष्ट्रातील सुज्ञ जनता ओळखते, त्यामुळे जनता त्यांना जागा दाखवते, असा टोलाही त्यांनी राज ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून लगावलाय. विमानतळ परिसरातील खासगी मोकळ्या जागांवर कचरा तसेच राडारोडा आहे. अशा जागा मालकांना 7 दिवसांची नोटीस देऊन त्या तातडीने स्वच्छ कराव्यात, अन्यथा महापालिका त्या जागा ताब्यात घेईल, असा इशारा शनिवारी पुणे महापालिकेने दिलाय. राज्य विधिमंडळातील विरोधी पक्षाच्या आमदारांनी जनसुरक्षा विधेयकाला तोंड दाखला विरोध करत जनसंघटनांची फसवणूक केली, असा आरोप वंचितचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील पुरोगामी दलित आणि डाव्या संघटनांच्या बैठकीत केला. या बैठकीत महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याविरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. जनसुरक्षा कायद्यासंदर्भात जनसंघटनांची लवकरच कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचं देखील आंबेडकर यांनी सांगितलंय. मुंबईतील लोकल रेल्वे प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या ठेवता येतील का, याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती 3 महिन्यात सरकारला अहवाल देईल. मानव वन्यजीव संघर्ष थांबवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा निर्णय अलीकडे शासनाने घेतलाय. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरात 2023 पासूनच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आभासी भिंतीचा प्रयोग सुरू आहे. ज्या 16 गावांमध्ये हा प्रयोग करण्यात आलाय त्या गावातील वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील मानवी मृत्यूदर कमी झाल्याचं समोर आलंय. राज्यातील 31 जिल्हा सहकारी बँकांपैकी 20 बँका एकतर अडचणीत आहेत किंवा बंद पडल्यात. त्यामुळे या जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना होणारा कर्ज पुरवठा ठप्प झालाय. यावर तोडगा म्हणून आता राज्य शिखर बँकेने थेट सोसायट्यांनाच कर्ज पुरवठा करण्याचं ठरवलंय. त्यासाठी या सोसायट्यांना मागणीनुसार कर्ज पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली आहे. आणि या बातमीचा वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.